सुपर प्रीमियर लीग 2022. चला मैदान रिकामी करा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स लाईनअप करायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतरच टॉस खेळपट्टीवरच होणार आहे. दोन्ही टीमच्या सर्व मेंबर्सने लाईनअप करायचं आहे. विक्रोळियन्स आणि निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंनी एका रांगेत शिस्तीत एकमेकांसमोर उभं राहायचं आहे. आपण लगेचच राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत आणि 70-70चं नुकसान होणार आहे. त्यामुळे प्लीज आता क्रिकेट बंद करा, सराव बंद करा आणि आपण लगेचच राष्ट्रगीतासाठी उभे राहून टॉस करून आजच्या वेळापत्रकाची सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व जाती धर्मांच्या परमेश्वराला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन करूया आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात. चला मुन्नाजी, आपण जायचं खेळपट्टीवर. लगेच तिकडेच टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करू इच्छितो, विक्रोळियन्स आणि निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे दोन्ही संघांच्या सर्व मेंबर्सने एका रांगेत एकमेकांसमोर उभं राहायचं आहे. खेळपट्टीवरच टॉस केला जाणार आहे. सामना 6 षटकांचा असेल. सर्व नियम टॉस झाल्यानंतर मी तुम्हापर्यंत पोहोचवीन. तुर्तास आपण शिस्तीचं प्रदर्शन दाखवताना एकमेकांसमोर एका रांगेत उभं राहायचंय आणि आजच्या दिवसातला पुढचा सामना देखील तितकाच रंगत असणार आहे. स्क्रीनवर तुम्ही वेळापत्रक आजच्या दिवसातलं पाहू शकता. दुसरा सामना असेल TWJ डॉमिनेटर पालघर वर्सेस गांधारे किंग्स बांद्रा. असं वेळापत्रक, म्हणजे आज 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि आज सुद्धा व्यावसायिक फॉर्मॅट आहे. त्याचमुळे अजूनही ती जास्त रंगत येईल, मजा येईल. उद्याच्या दिवशी 40 वर्षावरील तरुण एकमेकांसमोर खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ते संघ असणार आहेत ऋषी 11 डोंबिवली, गोपी धनविन 11, जागृत मराठा भिवंडी आणि तात्या प्रतिष्ठान. आणि रविवारच्या दिवशी जर आपण मीरा भाईंदरमध्ये आहोत तर मीरा भाईंदरचे संघ सुद्धा खेळले पाहिजेत. तर 4 मीरा भाईंदरचे संघ रविवारच्या दिवशी खेळणार आहेत. रॉयल स्टनर्स, बॉस विक्टोरियन्स, जे स्पोर्ट्स आणि STM बॉईज. आणि रविवारच्या दिवशी एकूण 9 सामने खेळवले जातील. याची देखील दखल जिंकलेल्या संघाने घ्यायची आहे, जेणेकरून तसं नियोजन आम्हाला रविवारच्या दिवशी करायचं आहे. आणि मला असं वाटतं रविवारच्या दिवशी पहिला बॉल 8 वाजता पडणार आहे. संघ मीरा भाईंदरचे आहेत, त्यामुळे तुम्ही ते कारण देऊ शकत नाही की आम्ही लांबवरून येतोय, आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो आहोत. त्यामुळे त्या कारणाचा विचार केला जाणार नाहीये. तुम्हाला वेळेत यावं लागेल. आपण पाहताय सुपर प्रीमियर लीग 2022, जी रबर बॉल फॉर्मॅटची एक नावाजलेली स्पर्धा म्हणून गणली जाते. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाची रक्कम आहे ती रोख रक्कम 2 लाख रुपये आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण स्पोर्ट्स सायकल आणि बॅट देऊन त्या खेळाडूला गौरवणार आहोत. चला, मला असं वाटतंय की माझा आवाज खेळाडूंपर्यंत पोहोचतोय आणि विक्रोळियन्स आणि निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे च्या सर्व मेंबर्सने एका रांगेत एकमेकांसमोर उभं राहायचंय. उबेद खान मुन्ना, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक पैकी एक आहेत, ते आता खेळपट्टीच्या जवळ येत आहेत आणि तुम्हाला सर्व सूचना ते देतील. आणि टॉसची प्रक्रिया राष्ट्रगीताला आपण जेव्हा उभे राहणार त्यानंतर केली जाईल. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन 70-70 लाईव्ह. हे पूर्ण दिवसभर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ तुमच्याकडे आहे आणि हे जर मैदान आपण पाहिलं तर आपण कुठेही मोकळीकतेने बसू शकता, आराम करू शकता, एन्जॉय करू शकता ही स्पर्धा. त्याचमुळे या मैदानाचा विचार रॉयल स्टनर्स टीमने केला. कुठेतरी शहरापासून थोडस दूर असलेलं हे मैदान, ज्या ठिकाणी तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊन मोकळीकतेचं क्रिकेट खेळू शकता. हे आहे घोडबंदर मास्टर्सचं मैदान, ज्या मैदानावर पूर्ण वर्षभर बुकिंग असते. वेगवेगळ्या समाजाच्या मॅचेस या मैदानावर होत असतात, मास्टर्सच्या मॅचेस होत असतात, रेग्युलर क्रिकेटच्या मॅचेस या मैदानावर होत असतात. गेल्याच वर्षी आपण पाहिलं मैत्री चषक 2022 ही स्पर्धा सुद्धा याच मैदानावर रंगली
आणि त्याच सोबतीनं ART 7374 ट्रॉफी ही स्पर्धा सुद्धा मार्च महिन्यातच या मैदानावर रंगली. तर ऐतिहासिक स्पर्धांचं माहेरघर असं आपण म्हणू शकतो या मैदानाला. चला, विक्रोळीयनचा संघ रेडी झालाय असं मला वाटते. निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे हा संघ तयार होतोय का पाहूया. बघा चेहऱ्यावर स्मितहास्य आहे आणि मला ठाऊक आहे निलेश दादा भिंताडे 11 हा संघ, कारण आमचा मॅकमिलन गोविंद तुमच्या संघामध्ये आहे. त्याचमुळे निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे हा संघ एका रांगेत तुम्हाला पाहायला मिळते. मी विनंती करतोय टीम विक्रोळियन्स मुंबई, एक जुना जाणता नावाजलेला संघ सन्माननीय अमोल म्हात्रे सरांच्या खूप चांगल्या मार्गदर्शनाखाली गिरीश कोचरेकर जे उत्कृष्ट गोलंदाज आहेत त्यांचं प्रतिनिधित्व आणि खूप चांगली संघ बांधणी विक्रोळियन्स मुंबईची राहिलेली आहे. आणि आपण जर निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाचा विचार केला तर सन्माननीय निलेशदादा भिंताडे हे उद्योजक आहेत पुण्यातले आणि क्रिकेटमध्ये त्यांना फार रस आहे आणि त्याचमुळे क्रिकेटपटू कसे घडतील, आपल्या माध्यमातून प्रोत्साहन कसं देता येईल क्रिकेटपटूंना, त्यासाठी त्यांनी निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या नावाने संघ खेळवण्यास सुरुवात केली. चला प्लीज विक्रोळियन्स मुंबई या ठिकाणी आम्हाला आयोजक वारंवार सूचना करतायत तर आपण लगेच यायचं आहे. हाही काय करू नका मित्रांनो, काल देखील शेवटचा सामना आम्हाला 5 षटकांचा खेळवावा लागला कारण वेळापत्रक उशिराने सुरू झालं होतं आणि त्याचमुळे कदाचित चित्र थोडंसं वेगळं राहिलं होतं. कालच्या दिवसाला स्ट्रॉंग संघ जो होता दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे, हा संघ मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झाला आणि ट्रायडंट नवी मुंबई या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर जशी षटकं कमी जास्त होतात तसं सामन्यांचं स्वरूप सुद्धा बदलत असते आणि तसं होऊ नये, एक चांगलं पारंपरिक आणि पारदर्शक क्रिकेट तुम्हाला खेळता यावं त्यासाठी आयोजकांनी 6-6 षटकांचं स्वरूप ठरवलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. फक्त तुमची साथ जर मिळाली तर आजचं वेळापत्रक जे आपण नियोजन केलेले आहे तशा पद्धतीने नक्कीच पूर्ण होऊ शकेल. आज तुम्ही आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पांड्या सरांचा आणि सोबतच असेल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट चंदू शेट्टे सर यांचा आवाज देखील तुम्ही आज ऐकणार आहात. चला आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहतो. सगळ्यांनी आपल्या कॅप्स काढायच्या आहेत. सर्वांनी आपले गॉगल्स जे तुम्ही परिधान केलेले आहेत ते गॉगल्स आपण काढायचे आहेत. 75वा स्वातंत्र्य दिन काही दिवसांपूर्वीच आपण साजरा केला आणि आता जशी प्रत्येक कार्याची सुरुवात परमेश्वराचं नाव घेऊन केली जाते तसंच क्रिकेटच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाते. उभं राहायचंय आपापल्या जागेवर. एक साथ सावधान शुरू कर. माता की एक साथ विश्राम. चला कॅप्टन्सचे पुढे यायचे, दोन्ही संघाचे कॅप्टन्सचे पुढे यायचे आणि निर्णय लगेच तुम्हाला कळवायचा आहे. जो कुठला कॅप्टन नाणेफेक जिंकेल
त्यांनी निर्णय लगेच कळवायचा आहे. चांगली स्पर्धा, कालचा दिवस देखील कुठलाच वादविवाद न होता पूर्ण झाला आणि कालच्या दिवशी आता आम्हाला पहिला सेमीफायनलिस्ट संघ मिळाला. ट्रायडंट नवी मुंबई. आज 4 संघांपैकी कुठला संघ बाजी मारतोय त्यासाठी सर्वांचं लक्ष टीव्ही स्क्रीन, मोबाईल स्क्रीनवर लागून राहिलेलं आहे. सर्वांनी 70-70 लाईव्ह चॅनल ओपन केलेलं आहे आणि पाहूया आता या आजच्या दिवसामध्ये बाजी कुठला संघ मारतो. कालच्या दिवसात जवळपास 1,05,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली आणि आज कालच्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढला जाईल का ते पाहूया. कालच्या दिवशी 93 धावांचा उच्चांक होता 6 षटकांमध्ये. आज तो उच्चांक मोडीत काढला जाईल का पाहूया. कालच्या दिवशी भावेश पवारची एक विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. आज दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. कालच्या दिवसात 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळाले नव्हते. आज 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील का आणि त्या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकले टीम विक्रोलियन्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण लगेच निर्णय कळवायचा आहे. जेणेकरून आपण आजच्या वेळापत्रकाला सुरुवात करणार आहोत. आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. टेक्नो कन्सल्टंट्स, MS स्पोर्ट्सचे उबेद खान, आदी स्पोर्ट्सचे गुफरान भाई, AS स्पोर्ट्सचे जफर पटेल सर, झायन फिल्मचे मोहसिन शेख सर, मल्ला स्पोर्ट्सचे हितेश पाटील सर आणि ग्लॅम हेअर स्टुडिओचे जुनेद चौगुले या सर्व स्पॉन्सर्सने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला विक्रोलियन्स, तुमचा निर्णय काय आहे. दे विल बॉल फर्स्ट. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. नियम पुढील प्रमाणे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. गुणांचं काही ते महत्व नाहीये कारण विनिंग लुझिंगवर सर्व निर्णय आपण घेणार आहोत. कुठल्याही क्षणाला जर बॉल फुटला तर त्या बॉलवर जे आलंय सिंगल, डबल किंवा विकेट जे आलंय ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. बीमरसाठी फक्त तुम्हाला एक रिव्ह्यू मिळणार आहे, बाउन्सर्ससाठी नाही. आणि जर कुठल्याही क्षणाला जर तिसऱ्या पंचाची मागणी केली किंवा तिसऱ्या पंचांना वाटलं की निर्णय देण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागेल तर ते थर्ड अंपायर घेऊ शकता. पण अंपायरला अगोदर आम्ही सॉफ्ट कॉर्नर विचारणार आहोत. त्यांचा सॉफ्ट कॉर्नर लक्षात घेणार आहोत का तर कधी कधी जे आपण पिक्चरायझेशन व्यवस्थित होत नाही आणि सर्कलमध्ये 6 षटकांपर्यंत सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक असणं हे बंधनकारक आहे. हे सर्व नियमांची पडताळणी तुम्ही करून घ्या. जर कळलं नसेल तर आयोजकांना पुन्हा एकदा भेटा आणि मैदानाच्या आतमध्ये कुठलाच वादविवाद होणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. चला मैदानात जे अडथळे असतील म्हणजे काही खेळाडू शूज काढतात आणि एका बाजूला ठेवतात तर त्यावेळीच त्या ठिकाणी जर बॉल लागला तर जे असेल ते मिळणार आहे. म्हणजे एक्स्ट्रा काही तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला धावून पूर्ण करायचे आहेत. कारण जेवढे नियम बनवू तेवढे नियम कमी आहेत क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. खरं तर 42 नियम आहेत पण 42 नियमांचे सुद्धा उपनियम आहेत आणि काही नियम तर आयोजक स्वतः बनवत असतात. त्याचमुळे हे ओपन ग्राउंड आहे त्यामुळे दिलखुलास क्रिकेट खेळा. फक्त एकाच एंडने बॉलिंग करता येणार आहे. जो आमचा कॉमेंट्री बॉक्स एंड आहे त्या ठिकाणाहून गोलंदाजी होईल आणि त्याच्या समोरून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. म्हणजेच दोन्ही एंडने खेळण्याची मुभा नाहीये. चला विक्रोलियन्स, आपलं सर्व चर्चा झाली असेल, टीम हर्डल झाली असेल. आता आपण मैदानाचा ताबा घेण्यास हरकत नाहीये. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आणि स्कोर शीटवर जो स्कोर चाललाय ते चेक करण्यासाठी. 6 षटकांचं क्रिकेट. कालच्या दिवसात तर जबरदस्त फेरबदल झाले विजयांमध्ये, पराजयांमध्ये आणि कालच्या दिवशी ट्रायडंट नवी मुंबईने बाजी मारली. आजच्या दिवसात पाहूया विक्रोलियन्स, निलेश दादा भिंताडे 11 धनकावडी पुणे, TWJ रवींद्र पालघर आणि कंधारे किंग्स बांद्रा हे 4 संघ खेळतील. तर पाहूया आजचा जो हा मुकाबला आहे सुपर हिट ठरतोय का. पंचांच्या भूमिकेत आपण काल देखील पाहिलं, आज देखील पाहणार आहात. जय पवार सर, मुन्ना पठाण सर आणि महेंद्र पाटील सर. समालोचकांच्या भूमिकेत तुम्ही आज ऐकाल हरीश पंड्या सर, मी स्वतः मनीष पाटील आणि चंद्रकांत शेट्टे सर. 70-70 लाईव्हच्या वतीने तुम्ही जी टीम आहे शुभम शिंदे, महेंद्र भगत आणि सुभाष लाला नत्तू. आमची साऊंड क्वालिटी जी तुम्ही ऐकताय ती आहे DJ टॉयची आणि स्कोरच्या भूमिकेत आज तुम्ही पाहणार आहात
नाटेकर यांना आणि सूरज जाधव यांना. चला आज सुद्धा तो क्रिकेटचा थरार जसा तुम्ही काल अनुभवला, एन्जॉय केला आणि तोच थरार तुम्ही आज सुद्धा अनुभवणार आहात, एन्जॉय करणार आहात. क्रिकेट थांबण्याचं नाव घेणार नाही. कारण आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट इतकं प्रगल्भ झालंय. आता फायनल्स ठेवण्यासाठी मात्र दिवस पाहावे लागतात, की फायनल्स कधी ठेवायची आहे. म्हणजे आजकाल मंगळवार, बुधवारी सुद्धा फायनल्स ठेवल्या जातात. कॅमेरामॅन सचिन लाड आमच्या आजचा मुख्य व्यासपीठावर आहेत. तर ते देखील त्यांनी एक चर्चा केली होती, की त्यांचा रेट जास्त आहे, हाय आहे. काहीकांना तो परवडत नाही. पण कधी-कधी प्रेमाखातर ते येत असतात. सचिन लाड. चला आता मैदानात आम्हा विक्रोलियन्स घेत आहे. 2 बॅटर्स तयार ठेवायचे आहेत. स्ट्रॅटेजिक गेम प्ले खूप महत्वाची आहे. हातात बॅट आणि हातात बॉल असून चालत नाही. तर तुमच्या मनामध्ये त्या योजना सुद्धा असायला पाहिजेत, की कुठल्या संघासोबत कसं खेळायचंय. तरच मात्र विजयाची वारंवारता ही वाढत असते. आणि आता या 2 संघांनी तर एकमेकांसोबत कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलेलं आहे. त्याचमुळे तो पूर्व अभ्यास या स्पर्धेचा, या फॉर्मॅटचा तर नक्की असणार आहे. काल देखील तो उल्लेख केला होता, जरी दुसरी संधी असली, तरी सुद्धा पहिली संधी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो. आणि तर पाहूया, तो प्रयत्न यशस्वी कुठल्या संघाचा होतोय. TWJ डॉमिनेटर पालघर आणि कंधारे किंग्स बांद्रा जर तुम्ही मला ऐकत असाल, तर तुमच्यासाठी सूचना ही असेल, की या पहिल्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. तर आपलं मैदानावर रिपोर्टिंग करणं हे बंधनकारक असेल. ते जातोय असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे. वी नो 2 लाखांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिली पायरी आहे. ती सफलतापूर्वक चढण्यासाठी ते प्रयत्न तुमचे नक्कीच पाहायला मिळतील. पण आज जशी काल व्यावसायिक खेळाडूंची मांदियाळी या मीरा मैदान नगरीमध्ये तुम्ही पाहिली, तसेच व्यावसायिक खेळाडू आज देखील तुम्ही पाहणार आहात. किरण पवार, जे नेहमीच एकटे प्रवास करत असतात, कारण इथे बिझी ते सुद्धा आहेत, त्यांचं देखील आगमन होते. मंगेश वैती, माहुलगाव यांनी देखील विक्रोळियन संघाची एकनिष्ठता जोपासलेली आहे. गिरीश कोचरेकर यांना सुद्धा तुम्ही आज खेळताना पाहणार आहात. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. श्रेयस कदम असतील, जबरदस्त आज फॉर्मॅट, नन्ना मुन्ना जादूगर, राहुल जोगाडिया यांना सुद्धा तुम्ही पाहणार आहात. तर स्ट्रॅटेजीज आखल्या जात आहेत. कारण प्रत्येक दिवस हा आपला नसतो. त्यामुळेच मात्र प्रत्येक दिवसाला आपलंसं करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल आणि त्यासाठी त्या स्ट्रॅटेजीज आखल्या जात आहेत. 3 घटक आहेत क्रिकेटमध्ये, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि तिन्ही घटकांवर अधिराज्य गाजवण्यासाठी ते प्रावीण्य तुमच्याकडे असायला हवं, तो सराव तुमच्याकडे असायला हवा. आणि सराव तर व्यावसायिक खेळाडूंना खूप कमी करण्याची संधी मिळते. कारण वर्षभर क्रिकेट त्यांचा सुरूच असते वेगवेगळ्या मैदानावर. म्हणजे सरावापेक्षा जास्त सराव त्यांचा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये होत असतो. आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर जर तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही, तर 3 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे. म्हणजेच वारंवार ती सूचना करण्यास भाग पाडू नका. पहिला बॉल डिलिव्हरी होण्याच्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम विक्रोलियन्स, निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे, आपले 2 बॅटर्स तयार ठेवायचे आहेत. निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला विक्रोलियन्स टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायच्यात. पहिल्या सामन्यासाठी पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहणार आहात जय पवार सर आणि महेंद्र पाटील सर.
रबर बॉल फॉर्मॅट असल्या कारणाने ड्रेसिंग कंपल्सरी नसते. पण जर ड्रेसिंग कंपल्सरी असते तर एक चांगलं स्वरूप मैदानातलं प्रेक्षकांना पाहायला मिळते. पण रबर बॉल थोडंसं कॅज्युअल क्रिकेट समजलं जाते. पण क्रिकेटचा कुठलाही फॉर्मॅट हा कॅज्युअल नसतो. क्रिकेट शिस्तीचा खेळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रबर बॉल क्रिकेट सुद्धा ड्रेसिंग कंपल्सरी केली जाईल. कारण आता कित्येक स्पर्धांमध्ये तुम्हाला गणवेश मोफत दिले जातात आणि प्रत्येकांकडे ते असतात सुद्धा. जर तसं असेल तर एकाच गणवेशात तुम्ही आलात तर एक वेगळं चित्र मैदानातलं प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता रंगबिरंगी इंद्रधनुष्य मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय हर्डल लागलंय विक्रोलियन्स या संघाचं आणि दोन बॅटर्स निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या संघाकडून किरण पवार आणि त्याच्यासोबत असेल आकाश चिंदारिया. मुंबईचा एक खेळाडू आणि एक खेळाडू सावळा रायगडचा. तर हे बॉन्डिंग खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळत असतो एकाच मैदानावर आपण सराव करत असतो. पण जेव्हा एक व्यवसाय क्रिकेटचा विषय येतो तर तुमच्या सोबतीला तुमचा सहखेळाडू कोण असेल याचा नेम नसतो. पण ती बॉन्डिंग तुम्हाला खूप कमी वेळामध्ये जुळवायची असते जेणेकरून एक चांगला गेम प्ले एक चांगली पार्टनरशिप तुमच्या वतीनं तुमच्या संघाला मिळत असते. आणि आता पाहूया गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय विक्रोलियन्स मुंबई या संघाकडून. बघा शेवटची सूचना असेल पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा मेंबर नसला तर 3 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीनं घोषित करण्यात येणार आहे. यश जाधव रॉयल स्टनरचा यंगस्टर सुपरस्टार यांचा देखील खेळ तुम्ही रविवारच्या दिवशी पाहणार आहात. एसटीएम बॉयज कडून ते खेळतील आणि त्या बॉलिंग मार्कवर ती ती पारंपरिकच निवड असणार आहे विक्रोलियन्स या संघाची गिरीश कोचरेकर. कारण सुरुवात चांगली व्हावी असाच प्रत्येक संघाचा उद्देश असतो. प्रत्येक कॅप्टनची विचारसरणी असते आणि ती चांगली सुरुवात करण्यासाठी दोन्ही बाजूने जबरदस्त ऑप्शन्स यूज केले गेलेत. एका बाजूला किरण पवार आहे जो नेहमीच चेहऱ्यावर कुठलीच भावमुद्रा आणत नाही. त्याची बॅटच सर्व काही सांगून जाते. पण मात्र अनुभव सुद्धा काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे हे क्रिकेटपटू वावरत असतात पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर भारताच्या बाहेर सुद्धा. आणि त्याचमुळे हे कॉन्टेस्ट पाहणं तितकंच रंगतदार ठरणार आहे. गिरीश कोचरेकर वर्सेस किरण पवार. 6 षटकांचा फॉर्मॅट. शो युअर गुड गेम, गिव्ह युअर बेस्ट. आता पाहूया ते बेस्ट कुठला संघ देतोय. दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीनं देऊया आपण मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा. आता पाहूया कुठला संघ बाजी मारतोय. 2 क्षेत्ररक्षक कुठल्याही क्षणी तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात ठेवायचे आहेत. हा देखील एक प्रमुख नियम आयोजकांच्या वतीनं आम्ही घोषित केला होता. पहिला बॉल गिरीश कोचरेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. किरण पवार राईट हँडेड बॅटर तयार होते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या दोन्ही संघांचं सर्व खेळाडूंचं. ऑल दी बेस्ट. 3-2-1. पहिला बॉल आगळ्या वेगळ्या पद्धतीने ऑन साइडला हवेत खेळलेला आहे. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. किरण पवार त्या ठिकाणी धावा काढतोय आणि धावा काढण्याची गरज नाहीये धावून कारण बॉल जाते सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. सुरुवात मात्र एका आगळ्या वेगळ्या शैलीने किरण पवारने केलेली आहे. खरं तर लेग स्टिंप सोडून जाणार हा बॉल होता पण मात्र तो अटेंड केलाय आणि अटेंड करताना मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन देखील योग्य त्या वेळी झालं. थोडीशी नजर हटली होती हा स्ट्रोक खेळताना. पण तरी देखील रिझल्ट खूप महत्वाचा असतो कुठल्याही गोष्टीचा. तर रिझल्ट निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा. बॉल तितकासा खराब नव्हता पण मात्र काय जबरदस्त कलात्मक शैलीने हा स्ट्रोक खेळलाय आणि त्याचमुळे या 4 धावा मिळालेल्या आहेत निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणेला. गिरीश कोचरेकर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय. आपण जर ऑफ साईडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर 4 आहेत, ऑन साईडला 5. चांगला बॉल तितकेच चांगली क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा मनसुबा किरण पवारचा पाहायला मिळाला. कारण आकाश चिंदारिया हा देखील गेल्या कित्येक वर्षांपासून इन फॉर्म ओपनर बॅटर आहे. त्याचमुळे आता ती संधी आकाश चिंदारियाला मिळते. 2 बॉल्स फेकून झाले. 2 बॉल्स मध्ये बनवले आहेत निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाने 5 धावा.
ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. फुल टॉस बॉल होता, बॉलला ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप लिलया हा बॉल कलेक्ट केलाय आणि दरम्यान फक्त एकच पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या 6 झाले, 6 रन्स. बॉल फुल टॉस होता, त्या फुल टॉस बॉलवर मात्र चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह जरूर केली होती. ऑन साइडला पुल करताना बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. काऊ कॉर्नर मिड विकेट सीमा पार. मिळतील 6 दमदार असरदार षटकार. इतका आखूड टप्प्याचा बॉल तुम्ही किरण पवारला देऊ शकत नाहीयेत आणि कुठेतरी ती मेजवानी होती आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या बॉलला पुल करताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 6 धावांची होते वाढ आणि 6 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. आता सुरुवात झाली आहे एक आक्रमक क्रिकेटची असं म्हणण्यास हरकत नाहीये. पण गिरीश कुचरेकर प्रतिउत्तर कसं देतोय ते देखील महत्वाचं आहे. बघा प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी हे वेगवेगळी असते आणि या ठिकाणी तीच क्वालिटी दाखवण्यासाठी सर्व खेळाडू जमलेले आहेत आणि आता क्वालिटी पाहायला मिळते किरण पवारची विथ द बॅट. लेट सी विथ द बॉल गिरीश कोचरेकर काय करतोय. यावेळेस स्लाइटली आउट कटर बॉल होता. बॅकफुटला जाऊन पंच करताना बॉलला एरियल रूट देऊन पाठवलेला आहे. स्वीपर कव्हर सीमा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. काय क्लासिकल बॅकफुट बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळाला किरण पवारचा. बॉलला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करताना क्लासिकल पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या वेग पकडते आणि पोहोचते 18 या आकड्यावर. बॅक टू बॅक 2 षटकार किरण पवारच्या बॅटमधून आलेले आहेत आणि मी अगोदर देखील तोच उल्लेख केला होता की बोलतो कमी, हावभाव खूप कमी दाखवतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यांच्या चाहत्यांना, पण त्यांच्या बॅटमधून सर्व काही प्रेक्षकांना पाहायला मिळत असते आणि ते पाहायला मिळते. कारण गेल्या हंगामाचा विचार केला तर सर्व संघ मालकांची प्रथम पसंती किरण पवार हीच होती आणि आज सुद्धा निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी संघासाठी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत किरण पवार. गिरीश कोचरेकर सर्वात अनुभवी आणि महत्वाचा गोलंदाज या ठिकाणी थोडासा महाग पडतोय. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला तैनात होता. थ्रो थोडासा अपिश आहे पण आकाशचं म्हणणं इतकंच आहे की सर्व काही जर आपल्या बाजूने घडते तर घाई करण्याची काहीच गरज नाहीये. त्याचमुळे फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निलेश दादा भिंताडे धनकवडी या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे. चांगली सुरुवात आहे. 19 धावा म्हणजेच कालच्या दिवसाचा देखील उच्चांक मोडीत काढलेला आहे. कालच्या दिवसात 14 धावांचा उच्चांक होता पहिल्या षटकामध्ये. आता मात्र तो 19 धावांचा झालेला आहे आणि गिरीश कोचरेकर ज्यावर सर्वात जास्त भरोसा होता तो भरोसा आजच्या दिवशी दाखवू शकले नाहीयेत. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 68 धावांचा पाठा देखील काल झाला होता. पुणे संघाने तो केला होता. त्याचमुळे आज देखील जर आपण सन्मानजनक धावसंख्येचा विचार केला पहिल्या डावामध्ये तर 70हून जास्त तुम्हाला धावसंख्या बनवावी लागेल कारण या मैदानावर धावा चेस होत आहेत. म्हणून कुठल्याही मैदानावर जाताना पहिल्या दिवशी काय घडलंय त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. मोस्ट हँडसम अँड डॅशिंग प्लेअर फ्रॉम रॉयल स्टनर्स आमिर दाफेदार यांचं आगमन व्यासपीठावर होते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. चला ओव्हर ब्रेक मध्ये जास्त वेळ घेऊ नका कारण 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय ऋषभ. गिरीश नंतर आता ऋषभला वापरलं जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर किरण पवारच असेल. पंचांच्या डावीकडून ऋषभ तयार. चांगला बॉल. काय जबरदस्त पेस जनरेट केला आहे. गुडलेंना पिच केल्यानंतर स्लाइटली आतल्या दिशेने बॉल टर्न होताना पाहायला मिळाला आणि ध्यानीमनी नव्हतं किरण पवारच्या आणि त्यानंतर मात्र इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न चांगला होता किरण पवारचा पण मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल. बाउन्सर नॅस्टी बाउन्सर खूप जास्त उसळी बॉल पिच झाल्यानंतर मिळाली होती आणि त्याचमुळे उंचीचा दाखला घेताना पंचांनी वाईड बॉल घोषित केले आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळालेली आहे. एकदा वाढेल धावसंख्या पोचेल 20 या आकड्यावर. 20 रन्स. पुन्हा एकदा ऋषभ तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनअप. ऑन साइडला पुल करताना बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. हा असेल नो बॉल. नो बॉलवर मिळतील 6 म्हणजे एकूण 7 धावा स्कोर शीटवर होतील ऍड आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. सर्व काही आता
निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर पुढचाच बॉल नो बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा पुढचा बॉल जो गोलंदाज ऋषभ अटेंड करणार आहे, टाकणार आहे, तो सुद्धा फ्री हिटचा असेल. म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा निलेश दादा भिंताडे धनकवडी या संघाकडे असणार आहे. आणि एकच खेळाडू हायलाइट होतोय, तो म्हणजेच किरण पवार. आणि किरण पवारच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर किरण खेळतोय वैयक्तिक 24 या धावसंख्येवर. 7 बॉल्समध्ये 24 धावा, एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय, ज्याला अँकर रोल देखील आपण म्हणू शकतोय. कारण स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून चांगले येत आहेत, चांगल्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो जोखीम पत्करत नाहीये. जे बॉल त्याच्या आवाक्यात आहे ते बॉल तो अटेंड करतोय, जेणेकरून धावा मिळतील सुद्धा. आणि त्याला ठाऊक आहे की मला 6 षटकांपर्यंत तर खेळपट्टीवर थांबायचंय, त्याचमुळे ती जोखीम सुद्धा पत्करत नाहीये. हवेत आहे बॉल, एरियल रूट, एलिव्हेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स कमी आहे. क्षेत्ररक्षक प्रितेश त्या ठिकाणी बॉल खाली जज करतोय, पण त्याला बीट करत बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दिमागदार गगनचुंबी षटकार. बघा, तुम्हाला जर धावा खोऱ्यानं हवे असतील तर तुम्हाला हवाई सफर बॉलला घडवावी लागेल आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये किरण करते. कारण किरणच्या बॅटमधून आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार आले आहेत, एक चौकार तुम्ही पाहिला. 8 बॉल्स मध्ये त्याने बनवलेले आतापर्यंत 30 धावा, 8 बॉल्स 30 रन्स. क्लासिकल बॅटिंग बाय किरण पवार. बॉलिंग ट्रॅकवर आता दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय ऋषभ घेतोय. कारण आता म्हणतात ना की आपण जो मार्ग निवडलाय त्या मार्गावर जर तुम्हाला यश मिळत नसेल तर वेगळा मार्ग निवडणं हे गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी अटेंड करतोय, ट्राय करतोय ऋषभ. राऊंड विकेट. यावेळेस लिडिंग एज घेतली आहे, खाली क्षेत्रामध्ये बॉल लँड होतोय, डीपमधून क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत स्वतः यष्टीरक्षक बॉलवर पोहोचेल मंगेश, तोपर्यंत मिळते एक धाव. काही काळ बॉल हवेत जरूर राहिला होता, हृदयाचे ठोके काही काळ चुकले होते, पण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचवेळी मात्र तितकीशी धोकादायक बाब नव्हती किरण पवारसाठी. ही एक धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 34 वर. 34 रन्स, धावा येत आहेत. एकही डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळाला, एक डॉट बॉल पाहायला मिळाला ऋषभच्या या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर. त्यानंतर मात्र प्रत्येक बॉलवर धावा येत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, फुटवरचा अभाव जाणवला, पण पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते ऋषभची आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं नो बॉलची खूण केली गेलेली आहे. म्हणून जी पॉपिंग क्रीज आहे त्या पॉपिंग क्रीजचा कसा अंदाज घ्यायचा आहे, तसा अभ्यास करायचा आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि तेच कुठेतरी चुकतंय ऋषभच्या बाबतीत आपण पाहिलं तर. या षटकामध्ये एकूण 2 नो बॉल त्यांनी हाताळलेले आहेत आणि आता पुढचा बॉल पुन्हा एकदा असेल फ्री हिट. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. चांगला बॉल, आकाश चिंदारिया आज त्या लयीमध्ये पाहायला मिळत नाहीये. जी लय किरण पवारने पकडलेली आहे ती लय आकाशच्या वतीनं त्याच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळत नाही. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, पण थोडासा कॅज्युअल वाटला. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा नो. काय घडते मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी चुकांवर चुका, चुकांवर चुका केल्या जात आहेत. आणि मी नेहमीच म्हणत असतो की मैदानाच्या आतमध्ये जर गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या सोबतीनं तुमच्या संघाला भोगावी लागेल. पुन्हा एकदा हा नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असताना धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. थोडासं निराशादायक क्रिकेट विक्रोडियन्स या संघाकडून खेळलं जाते. चाहते खूप मोठ्या संघानं जमवलेले आहे आणि त्यातल्या त्यात चाहत्यांची निराशा पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता फ्री हिट असणार आहे. बॉल्स फेकून झालेत या षटकातले एकूण आपण मोजले तर 4 आणि 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातले. एक लांब लचक षटक ठरलेलं आहे ऋषभचं. आतापर्यंत आपण पाहिले तर जवळपास 9 बॉल्स त्याने डिलिव्हर केले, म्हणजेच लांब लचक षटक म्हणण्यास हरकत नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करताना बॉलला पाठवलेला आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो किरण पवार आणि त्याची पॉवर या मीराबैंदर नगरीमध्ये पाहायला मिळते. दमदार षटकार. आकाशसाठी बक्षीस आलेलं आहे अहमद भाईकडून. आकाशकडून जर षटकार ठोकला गेला तर अहमद भाईकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. कारण अजूनपर्यंत एकही षटकार आकाश चिंदारियाच्या बॅटमधून आला नाहीये. कदाचित
जबरदस्त बॅटिंग किरण पवारची पाहायला मिळते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त षटकारच दिसतायत. म्हणतात ना, की औषधाला एक्सपायरी डेट असते, पण किरण पवारच्या षटकारांना एक्सपायरी डेट नाहीये. जबरदस्त बॅटिंग किरण पवार करतोय. सांघिक धावसंख्या आपण पाहिली. निलेश दादा भिंताड 11 धनकवडी या संघाची 49 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा म्हणजेच 24.50 च्या धावगतीने खेळतोय. निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी हा संघ. एक चांगली क्लासिकल बॅटिंग जसा मी उल्लेख या अगोदर केला होता, की कालच्या दिवसात 93 धावांचा उच्चांक होता. मला असं वाटतं, की या पहिल्याच सामन्यामध्ये तो उच्चांक मोडीत काढला जाईल. कारण 2 षटकांमध्येच 50शी ओलांडण्याचा प्रयत्न केलाय. 49 धावांपर्यंत मजल पोहोचलेली आहे. पण अजूनही गोलंदाजीचे ऑप्शन्स आहेत. कारण जर तुमचा प्लॅन ए वर्कआउट होत नसेल, तर तुमच्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी वेगवेगळे प्लॅन्स तुमच्याकडे असायला हवे आणि गिरीश कोचरेकर आणि ऋषभ यांचा जो पर्याय होता, तो तितकासा फायद्याचा ठरला नाहीये विक्रोळी संघासाठी आणि त्याचमुळे आता तिसरा बॉलर या ठिकाणी वापरला जातोय. सौरभ अंकुश बॉलिंग मार्कवर आता तिसऱ्या क्रमांकावर येत आहे. सौरभ एक शॉर्ट बॉडी लँग्वेज पण मात्र डावखुरे गोलंदाज जे आहेत ते नेहमीच क्रिकेट विश्वावर हुकूमत करण्यासाठीच आलेले असतात आणि ते पाहूया या ठिकाणी आता सौरभ कडून कसं प्रत्युत्तर दिले जाते. एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जातोय. प्रयत्न चांगला होता गिरीशचा उंच उडीत घेऊन कॅच कलेक्ट करण्याचा पण आवाकाच्या बाहेर होता त्याचमुळे मात्र ती एक धाव कंप्लीट केली गेली. 50 ऑफ 40. निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत 13 बॉल्स मध्ये. वेगवान अर्धशतक सांघिक आपण म्हणू शकतोय या स्पर्धेतलं जे आता नावावर जाते निलेश दादा भिंताडे 11च्या. सौरभ चांगला बॉल कुठेतरी वेगवान गोल चेंडू अपेक्षित होता किरण पवारला पण काहीसा टप्पा आखूड केला. थोडस स्पीड व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॉल ठरला. बॉडी लाईन अटॅक होता. चांगली बॉलिंग सौरभची या षटकामध्ये आपण जर तुलना केली दोन गोलंदाजाची. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा हलक्याने इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज घेऊन बॉल जातोय सिली पॉइंट एरियामध्ये. या चुकांना मात्र तुम्हाला रोख लावावा लागेल. या ठिकाणी ओव्हरथ्रोची धाव मिळाली असती पण मात्र जास्त नुकसान झालं नाहीये विक्रोळियन्स या संघाचा. फक्त एक मिनिट धावसंख्या 51 झालेली आहे. 51 रन्स. या षटकामध्ये बऱ्यापैकी धावांना अंकुश लागलाय. जर आपण स्कोर शीटवर लक्ष घातलं तर सौरभने 3 बॉल्स हाताळलेत आणि 3 बॉल्स मध्ये विकेट न घेता 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल ठरलाय आतापर्यंत सौरभ ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप अँगलचा वापर चांगला केलाय आणि पंच दर्शवतायत की वाईड लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर होतोय ट्रॅव्हल होतोय. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि त्या ठिकाणी मात्र सौरभने आपली हुकूमत दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. 44 धावांवर किरण पवार खेळतायत. जबरदस्त बॅटिंग. हो थोडीशी प्रशंसा काय केली आणि त्यानंतर मात्र सौरभच्या गोलंदाजीला नजर लागली. हा असेल व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा सौरभला मिळते. एका धावेची होते वाढ आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 या आकड्यावर. 53 रन्स 2 धावा वाईटच्या आपण स्कोर शीट मध्ये ऍड करणार आहोत. 44 धावांवर किरण पवार खेळतोय. अर्धशतक पूर्ण होईल का पाहूया. काल एकही अर्धशतक तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळालं नाहीये आणि त्यासाठी मात्र डोळे आसुसले होते आणि पाहूया आता आज या पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळते का आणि खरंच डिझर्व करतोय किरण पवार कारण त्याच्या या 44 धावांमध्ये आपण षटकारांचा आढावा घेतला तर 5 षटकार आहेत आणि 6 सिक्स आणि एक बाउंड्री म्हणजे एक चौकार त्याच्या वतीनं खेळल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे मात्र तो डिझर्व करतोय ही फलंदाजी. या पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकापासून मात्र त्याने ती सुरुवात केली होती. हवेत आहे बॉल मिस टाइम स्ट्रोक फॉलो मध्ये स्वतः सौरभ पोहोचेल का तर नाही. त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. सौरभ अजूनही स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण होत आहेत का तर येस यशस्वीरित्या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय तो म्हणजे 55 या आकड्यावर. आणि आता आपण किरण पवारच्या वैयक्तिक धावसंख्येकडे जर लक्ष घातलं तर 46 धावांवर किरण पवार खेळत आहे.
जबरदस्त बॅटिंग. काही वेळा रिस्क सुद्धा घेतल्या जात आहेत. कारण 6 षटकांच्या मर्यादित फॉर्मॅटमध्ये मात्र तुम्हाला रिस्क तर घ्यावी लागणारच आहे. आणि ती रिस्क वारंवार या ठिकाणी घेतली जाते. पण म्हणायला हरकत नाही की वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेत किरण पवारने. कारण प्रत्येक गोलंदाजा विरुद्ध चांगला खेळ राहिला गिरीश ऋषभ. पण सौरभच्या विरोधात खेळताना मात्र अजूनपर्यंत ती लय, ती रिदम पकडली नाहीये किरण पवारने. यावेळेस पुन्हा एकदा ऑन दी टोज इन बॉलला स्लाइस केलंय क्षेत्ररक्षक पॉइंटला नाहीये, पण मात्र गवताची चादर या मैदानावर पसरलेली आहे. त्याचमुळे बॉल रेझिस्ट होतोय. फक्त एक मिळते. चांगलं इकॉनॉमिकल षटक समाप्त केलेलं आहे सौरभने. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या संघाची 56 धावा, 56 रन. 56 धावा धावफलकावर आहेत. अजून एकही विकेट डाऊन झाला नाहीये. एक चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. चला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहेत 56 धावा. 56 जबरदस्त बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. इजाज कुरेशी हे देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पण लांबचा प्रवास करून आले त्याचमुळे ते म्हणाले की मी नंतर जाईन. अगोदर आकाश चिंदारियाला जाऊ द्यात. किरण पवारने तर त्याची भूमिका चोख अदा केलेली आहे. म्हणतात ना की जर ऍक्टर चांगला असेल तर तुमची फिल्म ही ब्लॉकबस्टर होत असते आणि ती चांगली भूमिका फलंदाजीची आपल्याला किरण पवारची पाहायला मिळते. टीम निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणेसाठी. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. स्वतः गिरीश पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. वेग बघा, वेग बघा, वेग बघा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांची पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण झालेल्या. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 58 वर. आणि आता 48 धावांवर खेळतोय किरण पवार. सोहम नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. सोहम आता 49 धावांवर खेळतोय. म्हणजेच एका धावेची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि पाहूया ते अर्धशतक या पुढील बॉलवर होतंय का की सोहम कडून प्रतिकार केला जातोय. बॉटम एज फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. पोचेपर्यंत ती एक धाव पूर्ण होते आणि अशा पद्धतीनं किरण पवारचं अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. नाईस बॅटिंग किरण पवार. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच डावामध्ये ते अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. ज्या अर्धशतकामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार आणि 1 चौकार समाविष्ट आहे आणि सिंगल्स डबल्सवर देखील त्याने लक्षही दिले. म्हणजेच एक समतोल फलंदाजी किरण पवारची पाहायला मिळाली. आणि त्यातल्या त्यात आकाशचा जर आपण स्टॅट्सचा लक्ष घातलं तर फक्त 3 धावा. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. बॉल जाईल स्टम्पच्या अगदी मागे म्हणजेच लॉंग ऑन एरियामध्ये. तोपर्यंत एकदा मिळते. आणि आकाश चिंदारे देखील तेच करतोय की स्ट्राईक जास्तीत जास्त किरणला कशी देता येईल त्याकडे तो लक्ष घालतोय. जेणेकरून धावांचा जो आलेख आहे तो अजून चढता राहील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सोहम. ऋषभ आणि सोहमने मात्र कुठेतरी प्रभावित केलेला आहे. बाउन्सर खूप जास्त उसळी त्या ठिकाणी बॉलला मिळते. टेनिस बॉलला तितका बाउन्स नसतो आणि रबर बॉल आपण पाहिला तर वजनाने कमी असतो आणि त्या रबर बॉलला बाउन्स जास्त असतो. आणि त्याचमुळे तुमचं खांद्यावरचं नियंत्रण खूप काही सांगून जाते जेव्हा तुम्ही एक गोलंदाज असता. चांगला बॉल. क्या बात आहे. सरप्राइझिंग डिलिव्हरी, ब्लॉकआउट डिलिव्हरी आणि या बॉलला देखील न्याय देताना सन्मानजनक क्रिकेट किरण पवारच्या वतीनं पाहायला मिळालं. हलक्याने फक्त प्लेस केलं या बॉलला. डॉट बॉल. सौरभ आणि सोहम एस फॅक्टर या डावामध्ये पाहायला मिळाल्या. दोन्ही गोलंदाजांनी मात्र अनुभव जरी कमी असला तरी देखील तितकीच प्रभावित करणारी गोलंदाजी विक्रोळी संघासाठी केलेली आहे. ऑन साइडला पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये. बॉल जाईल डीप विकेटला. गॅपमध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी पोहोचेल प्रितेश. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याची सहज संधी. कारण लांबवरचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जेव्हा क्षेत्ररक्षक लांब असतो सहज संधी असते फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. आणि त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 63.
63 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला आणि अजूनही तो आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळतोय किरण पवारच्या. ड्राईव्ह करायचा होता पण प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. बॉलचं मेरिट आपण जर पाहिलं तर ऑप्स्टमच्या बाहेर होता. हाफ व्हॉली बॉल होता. व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. रिझल्ट देखील तितका प्रॉपर मिळत नाहीये. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे निलेश दादा भिंताड 11 धनकवडी या संघाची 63 धावा बिनबाद 63. म्हणजे कालच्या दिवसाचा आपण आढावा घेतला, आजच्या सकाळचा आढावा घेतला तर सर्वोत्तम भागीदारी पहिल्या विकेटसाठी नाबाद 63 धावांची 24 बॉल्समध्ये आतापर्यंत किरण पवार आणि आकाश चिंदारे याची पाहायला मिळते. पण अजून एक जर बाबीकडे लक्ष घातलं तर शुभमने तिसऱ्या षटकात फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि सोहमने चौथ्या षटकात 7 धावा खर्च केलेल्या आहेत. तर या दोघांनी मात्र डाव सावरण्याची महत्वपूर्ण भूमिका अदा केलेली आहे विथ द बॉल. आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय सौरभ अंकुश. कारण महत्वाचं आहे, ज्याचा खेळ चांगला त्याला पदोन्नती मिळत असते आणि पुन्हा एकदा तो चान्स मिळतोय सौरभला स्वतःला सिद्ध करण्याचा. कारण या ठिकाणी प्रत्येक जण आपला स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी आलेल्या आपली किमया सिद्ध करण्यासाठी आलेला आहे आणि त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये सौरभने लाजवाब गोलंदाजी केली. नाही नाही नाही, हा बॉल परत टाकावा लागणार आहे कारण लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. पंच जय पवार यांचा व्हाईट बॉलचा इशारा एका धावेची होते वाढ धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जर धावसंख्येचा आलेख थोडासा खालावलाय तिसऱ्या चौथ्या षटकात. हवेत आहे बॉल आकाश चिंदारे याचा ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. त्या ठिकाणी मंगेश जजमेंट घेताना मात्र थोडा कमी पडतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडला. बॉलला कलेक्ट करताना दरम्यान 2 धावांचा हा धोकादायक कॉल होता. तो कॉल किरणने स्वीकारलाय. तिसऱ्या धावासाठी आकाशचा कॉल आहे, तो कम्प्लीट होईल का? 2 फलंदाज एका एंडला होते आणि हा तिसऱ्या धावेचा कॉल सुद्धा पूर्ण होतोय. काय नाट्यमय वळण या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. कारण क्षेत्ररक्षण चुकलं होतं, ओव्हरथ्रोज जास्त झाले होते. आकाश चिंदारी या निर्भीडपणे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला ठाऊक आहे की अजूनही खूप सारे फलंदाज आपल्या स्क्वॉड मध्ये आहेत आणि त्याचमुळे निर्भीड ती धाव आकाश चिंदारे याची पाहायला मिळाली. पण या 3 धावा मिळत आहेत निलेश दादा भिंताड 11 धनकवडीला आणि 3 धावांची वाढीव धावसंख्या पोहोचते 67 धावा 67 रन्स. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पहिल्या षटकापासून पाहायला मिळालंय. पण काल जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी सुद्धा प्रभावित केलेला आहे आणि आज सुद्धा गोलंदाज प्रभावित करतील अशी अपेक्षा या रबर बॉल फॉर्मॅटमध्ये. ब्लाइंड स्ट्रोक, फक्त बॅटचा फेस आणि बॅटचं स्विंग टायमिंग साधत इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. पण बॉल स्लाइटली आउट कटर राईट हँडेड बॅटरसाठी. चांगली पिचिंग ऑन साइडला पुल करायचा होता. फटका चूक फसलाय. मंगेश वैती बॉल खाली येतोय आणि चूक तर होणार नाहीये आणि किरण पवार च्या खेळीचा अंत होतोय. एक जबरदस्त धुवादार फलंदाजी किरण पवारची पाहायला मिळाली आणि खरंच त्याच्याच फलंदाजीमुळे एक चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवलेली आहे निलेश दादा भिंताडे धनकवडी या संघाने. पहिला विकेट डाऊन किरण पवार बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरेशी जातोय, ज्याच्या खेळामुळे त्याच्या चाहत्यांना नेहमी खुशी मिळत असते. असे इजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत, जे नेहमीच ओपनिंग बॅटिंगसाठी ओळखले जातात. पण आता मात्र कुठेतरी लांबचा प्रवास करून आल्यामुळे थोडेसे थांबतात. टाळ्या वाजतायत किरण पवारसाठी आणि का वाजू नये, कारण सुरुवातच तितकीशी चांगली करून दिलेली आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये तर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. जबरदस्त षटकारांची आतिषबाजी सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये एकही षटकार आला नाहीये, चौकार आला नाहीये. चौथ्या षटकामध्ये एकही षटकार नाही, एकही चौकार नाही आणि 5व्या षटकामध्ये आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. जबरदस्त बॉलिंग सौरभ सोहमची पाहायला मिळाले आणि कुठेतरी असं वाटलं होतं की 100 ओलांडेल की काय, पण आता प्रश्नचिन्ह आहे, 100 ओलांडेल की काय. सौरभ पुन्हा एकदा एजाज कुरेशीसाठी सज्ज होतोय. चला तयार राहायचं आहे. TWJ डॉमिनेटर पालघर, कांधारे किंग्स बांद्रा दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ऑन साइडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि आता एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक देखील इथे. यस, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे म्हणजे 5 क्षेत्ररक्षक
ऑन साईडला तैनात केलेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे येतोय, तोपर्यंत एक मिळते. दुसरा धावासाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल, कारण मात्र आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच स्लो आउटफील्डचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होत आहेत कालपासून आतापर्यंत फलंदाज. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 69 या आकड्यावर. 69. सौरभ, या षटकामध्ये आपण जर सौरभच्या स्टॅट्सवर लक्ष घातलं तर आतापर्यंत खर्च केल्यात फक्त 6 धावा आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे. म्हणजेच विकेट टेकर गोलंदाज आतापर्यंत एकच ठरलाय, सौरभ, आणि इकॉनॉमिकल सुद्धा, जे खूप गरजेचं आहे या फॉर्मॅटच्या क्रिकेटसाठी. धाव घेताना पुन्हा एकदा चूक होते पंचांच्या वतीनं. डेड बॉलची खूण अनुमानी खेळलं जाते, कारण आपण पाहतोय रबर बॉलमध्ये नियमांमध्ये शिथिलता असते. त्याचमुळे मात्र ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. तुम्ही शूज जरी परिधान नाही केलेत तरी सुद्धा चालते, पण नोव्हेंबर महिन्यापासून हे चालणार नाही. नोव्हेंबर महिन्यापासून जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होईल, तुम्हाला ड्रेसिंग, तुम्हाला शूज प्रॉपर परिधान करावे लागतील. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप चांगली पिचिंग आणि इजाज कुरेशी एक कॉपीबुक स्टाईलने खेळणारा फलंदाज आहे, पण या फटका खेळताना मात्र फुटवर्कचा तितकासा प्रभाव जाणवला नाहीये. ड्राईव्ह करायचा प्रयास फसलाय. डॉट बॉल, बॉल फेकून झाला आतापर्यंत 5. शेवटचा बॉल असेल. खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेला आणि तोच वापर पथ्यावर पडला. पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलची खूण एकदा वाढणार आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 70 या आकड्यावर. 70 रन्स ऑन बोर्ड. बघा, मोठ्या स्पर्धेत खेळून मोठं होता येत नाही. तुम्हाला तुमचं सातत्य नेहमीच राखावं लागेल. स्पर्धा कुठलीही असू द्या, तुमचं सातत्य खूप महत्वाचं आहे आणि या ठिकाणी सौरभची सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत हात खुले करण्याची संधी कुठल्याच फलंदाजाला सौरभने दिली नाही. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयास. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलपर्यंत पोहोचण्या अगोदर त्याला बॉल बीट करून मागे जातोय. मंगेश बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळते 1 धाव. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांसमोर अत्यंत धावा आहेत 71. 71 धावा, 1 गडी बाद. निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे. जबरदस्त उलट फेर या डावामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा, 2 षटकानंतर 49 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या षटकात आल्या 7 धावा, चौथ्या षटकात आल्या 7 धावा आणि 5व्या षटकात आल्यात 8 धावा. म्हणजेच तिसरं, चौथं, 5वं षटक आपल्या नावावर केलेलं आहे विक्रोलियन्स मुंबईने आणि पहिली 2 षटकं आपल्या नावावर केलेली आहेत निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणेने. चला, नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं. आपल्याकडे अजून एक षटक बाकी आहे. वेळ जास्त वाया घालवू नका, जेणेकरून वेळापत्रक व्यवस्थित पूर्ण करता येईल. चला, शेवटच्या षटकासाठी आमंत्रित करण्यात येते. पुन्हा एकदा सोहमलाच आमंत्रित करण्यात येते, कारण मी म्हणालो होतो की जसा तुमच्या खेळाचा आलेख असतो तशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा सोहमला ती ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. एजाज कुरेशी थोडासा उशिराने आलाय, पण उशिराने येताना मात्र थोडासा मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी उशीर करतोय. पण आता पाहूया, आकाश शिंदारी या जो पहिल्या बॉल पासून खेळपट्टीवर आहे, पण त्याला देखील आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावाच बनवता आलेल्या आहेत आणि इजाज खेळतोय 3 धावांवर. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे सोहमने. गिरीश कोचरेकर थोडेसे मागे राहतात, स्वतःला मागे ठेवतायत. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा देण्याचं काम ऑन साईडला बॉलला टर्न केलेला आहे. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. यष्टरक्षक स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. आकाश शिंदारी याचा कॉल आहे तिसऱ्या धावेसाठी. 3 धावा सुद्धा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत, कारण या ठिकाणी आउटफील्ड स्लो आहे. गवताच्या आतमध्ये जर बॉल गहाज झाला तर जास्तीत जास्त 4 धावा तुम्ही पळून पूर्ण करू शकता. हा देखील एक महत्वपूर्ण नियम आयोजकांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 3 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 74 या आकड्यावर. 74. आकाश शिंदारी याच्या चेहऱ्यावर मात्र ती निराशा स्पष्टपणे दिसते, कारण त्याच्या वतीने आतापर्यंत ते प्रॉमिसिंग स्ट्रोक, ते कन्व्हिन्सिंग स्ट्रोक येत नाहीये, पण मात्र तो हार मानत नाहीये, जिद्द सोडत नाहीये. एका धावेला 2 धावांमध्ये, 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते, आटोकट प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या संघाचा धावफलक चढता राहील.
पहिल्या 2 षटकांपर्यंत चढता राहिला. त्यानंतर मात्र पुढच्या 3 षटकामध्ये धावफलक खाली आला आणि आता एक शेवटचं षटक आहे, शेवटची अपॉर्च्युनिटी आहे आणि या षटकामध्ये पाहूया धावसंख्येचा आलेख चढता जातोय की उतरता राहतोय. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर सोहम, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मनगटाचा वापर करण्यात आला गोलंदाजी करताना, पण मात्र तो वापर करताना मात्र लेग स्टंप सोडून जाणार बॉल. खूप जास्त अँगल मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचांच्या वतीनं ती लक्ष ध्यानात घेतली गेली. लेग सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलची एकदा मिळते. चांगला बॉल, दांडीगुल, जबरदस्त बॉलिंग, खोलवर टेपाचा बॉल होता आणि त्या बॉलला मात्र पुढचा पाय तिरकस नेऊन इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि तो प्रयत्न फसलाय आणि त्रिपळाचीच्या स्वरूपात आकाश चिंदारे याला परतावा लागेल. विकेट डाऊन. पंच्याहत्तर धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. 75 रन्स. 2 षटकांमध्ये 49 होते आणि त्यानंतर आता 6व्या षटकातले 2 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 75 धावा. 75 म्हणजे खूप मोठी तफावतच आपण म्हणू शकतोय धावांमध्ये, कारण हाताची पाची बोटच सारखी नसतात आणि तसंच प्रत्येक गोलंदाजाकडे एक विशिष्ट कला असते आणि त्याच विशिष्ट कलागुणांचा वापर या ठिकाणी केला गेला आणि गिरीश कुसरेकर स्वतः अनुभवी गोलंदाज असताना हे मैदान मला साथ देत नाहीये, ही खेळपट्टी मला साथ देत नाहीये, स्वतः ते मागे राहिले आणि तरुणांना पुढे केलं आणि तरुण खूप चांगली कामगिरी करतायत. श्रेयस कदम, ज्यांनी सुप्रीमो ट्रॉफी 2022 अक्षरशः गाजवली होती, चाहत्यांचा एक मोठा वर्ग त्यांनी जमावला होता, ते आता एक स्ट्रॉंग फिनिशर म्हणून ओळखले जातात, एक स्लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. त्याचमुळे त्यांना शेवटच्या षटकावर ठेवण्यात आलेला आहे, पण डॉट बॉल. पुन्हा एकदा पंचांना वळावं लागेल. वाईट बॉल चिकून एखादा विचिवाड धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 76. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात आणि मर्यादा पलीकडे जाऊन तुम्ही काम केलं तर त्या गोष्टी मात्र तुम्हाला त्रासदायक ठरतात आणि तेच पाहायला मिळते सोहमच्या बाबतीत. ओव्हर द विकेट, सोहम तयार. हवेत आहे बॉल, खूप जास्त उंच हवेत बॉल गेलाय. स्वतः गिरीश कोचरेकर बॉल खाली येताना मात्र सूर घेऊन हा अटेम्प्ट जरूर केलेला आहे, पण मात्र कॅच हातांच्या उंजळीमध्ये सामावून ठेवता आला नाहीये. पण मात्र टाळ्या झाल्या पाहिजे प्रयत्नांसाठी मित्रांनो, कारण हे प्रयत्न खूप काही सांगून जातात तरुणांसाठी, कारण क्रिकेट हा खेळ आता धर्म बनलेला आहे आणि त्याचमुळे प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या संघाचं नाव उंच कसं जाईल, आपल्या संघाचं स्थान प्रेक्षकांच्या मनामध्ये कसं वर जाईल, त्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न गिरीश कोचरेकरची पाहायला मिळाले. धावसंख्या जाते ती म्हणजेच 78 या आकड्यावर बॉल फेकून झालेत या षटकातले एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 78 रन्स. धावांना बऱ्यापैकी रोख लावण्यामध्ये सक्षमतेने प्रयत्नशील राहिले ते 2 गोलंदाज. आउटसाइड जी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंच वळतात. हे सुद्धा एक लांब लचक षटक ठरते सोहमचं शेवटचं, कारण या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 8 डिलिव्हरीज टाकल्यात, त्यातल्या त्यात आपण पाहिले तर 3 वाईड्स आहेत. 79 स्कोर शीटवर 79 धावा आहेत. चांगला बॉल, तितक्यात चांगल्या पद्धतीने ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र फुटवर तितकंसं जुळलं नाही, हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित जुळलं नाही आणि त्याचमुळे मात्र ही एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. श्रेयसवर खूप जास्त भरोसा होता आणि तो भरोसा मात्र तितकासा टिकवता आला नाहीये आणि आता पाहूया शेवटचा बॉल इजाद कशा पद्धतीने खेळतोय, कारण हा शेवट खूप काही सांगून जाणार आहे, कारण शेवटच्या बॉलवर जे घडते ते दुसऱ्या डावाच्या शेवटच्या बॉलवर आपल्याला आठवत असते आणि त्या पाहूया शेवटच्या बॉलवर काय नेमकं घडते. धावसंख्येकडे लक्ष घातलं, धावसंख्या 80 झालेली आहे. 80 रन्स. शेवटचा बॉल असलेल्या पहिल्या डावाला तयार राहायचं आहे दोन्ही संघांनी टॉससाठी. स्विंग अँड अ मिस. यष्टीरक्षक खूप चांगल्या पोझिशन मध्ये आणि या षटकाचा समारोप खूप चांगल्या पद्धतीने सोहमने केलेला आहे. पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा आहेत 80 आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स मध्ये 81 धावा पूर्ण कराव्या लागतील विक्रोलियन्स मुंबई या संघाला. चला आपण आमंत्रित करूया पुढील 2 संघांना. TWJ डॉमिनेटर पालघर वर्सेस कंदारे किंग्स बांद्रा. दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोन आपण ऐकणार आहोत
टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज, मराठी भाषेची अस्मिता, सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर, ओव्हर टू यू. हेलो, सुप्रभात दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. टेक्नो कंसल्टेंट्स प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 और ये टूर्नामेंट को पावर किया है रॉयल स्टनर्स मीरा रोड टीम ने. सो आज के दिन के पहले मैच की शुरुआत हो चुकी है, जहां पर कड़ा मुकाबला आप विटनेस करने जा रहे हैं. एक तरफ है नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे और विक्रोलियंस, और अगले मैच के टॉस के लिए मैं यहां पर बुलाना चाहूंगा कांदारी किंग्स बैंड्रा और TWJ डोमिनेटर गुहागर पालघर. दोनों टीम के कैप्टन से गुजारिश है कि टॉस के लिए हमारे मंच पर आ जाएं. TWJ डोमिनेटर गुहागर पालघर और कांदारी किंग्स बैंड्रा, दोनों टीम के कैप्टन से ये दरख्वास्त है कि हमारे मेन स्टेज पर टॉस के लिए आपको तुरंत हाजिर होना है. कैप्टन ऑफ कांदारी किंग्स एंड कैप्टन ऑफ TWJ डोमिनेटर गुहागर पालघर. सो तुषार पवार मेरे ख्याल से आ चुके हैं. आइए जरा जल्दी आइए. आणि अनिकेत राऊत, आपण जर आले असाल जरा टॉस साठी लवकर या. दोस्तों आप देख रहे हैं सुपर प्रीमियर लीग 2022. आज हमारे साथ जुड़ने जा रहे हैं चंद्रकांत शेट्टी, टूर्नामेंट सम्राट. आज हमारे साथ एक और सम्राट है, वो है इंटरव्यू सम्राट, यानी कि मनीष पाटिल. तो उनका भी हार्दिक स्वागत है. और अंपायरिंग में आप देख रहे हैं हमारे अंपायरिंग सम्राट जय पवार. तो आज कई सम्राट है, और रन सम्राट किरण पवार को तो आपने देखा ऑलरेडी रन बनाते हुए. सो आई वेलकम बोथ द कैप्टन्स. जरा तुरंत आ जाइए टॉस के लिए. कांदारी किंग्स बैंड्रा बनाम TWJ डोमिनेटर गुहागर पालघर. मैं दोनों टीमों से ये विनम्र प्रार्थना करूंगा कि अब टॉस का समय हो चुका है और आपको बिना कोई समय खराब किए सीधा मंच पर आना है. 6 ओवर का टूर्नामेंट है. 4 ओवर 4 गेंदबाज इसको आपको यूज करने हैं. कंपलसरी चेज है. अगर बॉल फट जाता है तो बॉल पर जो डिसीजन रहेगा वही दिया जाएगा. मैदान में पानी या बैट लेके आपको जाना नहीं है. ऑर्गेनाइजर कमेटी से बात करके फिर ही आपको आदमी अंदर भेजना है. 12th मैन इनिंग स्टार्ट होने के पहले आना जरूरी है, वरना 2 रन की पेनल्टी है. अगर थ्रो बॉलिंग की जाती है तो वार्निंग नहीं दी जाएगी, सीधा बॉलर बैन होगा और उसे रनों की पेनल्टी दी जाएगी. ये कुछ रूल्स है इस टूर्नामेंट के जो मैं आपको बताना चाहूंगा. पहला इनाम 2 लाख रुपए और भव्य दिव्य ट्रॉफी. दूसरा इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी. तीसरा और चौथा इनाम है 25-25 हजार रुपए. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, ये कई सारे इनामात है. और इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए आप देख सकते हैं हमारे तमाम स्पॉन्सर्स. मल्हार स्पोर्ट्स हितेश पाटिल जिन्होंने बॉल स्पॉन्सर किए हैं. जैन फिल्म्स यानी कि मोहसिन शेख साहब जिन्होंने इस टूर्नामेंट के मैन ऑफ द मैच की ट्रॉफी स्पॉन्सर की है. आदि स्पोर्ट्स बेस्ट बैट्समैन के लिए बैट स्पॉन्सर किया है. ए स्पोर्ट कुडुस जाफर भाई जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए बैट स्पॉन्सर किया हुआ है. इसके अलावा मुन्ना स्पोर्ट्स, इनके भी हम बहुत बहुत शुक्रगुजार है. 70-70 स्पोर्ट्स जिनका लाइव टेलीकास्ट है और उन्होंने सेमीफाइनल के मैचेस के लिए टी शर्ट स्पॉन्सर किए. और ग्लीम हेयर स्टूडियो, इनका भी बहुत बहुत शुक्रिया. घोड़बंदर मास्टर्स टीम का भी बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने टूर्नामेंट कामयाब करने के लिए हमें सहयोग दिया है. तो अगले मैच के टॉस के लिए मैं एक बार फिर से परत एकदा बोलू इच्छितो. TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर आणि दुसऱ्या बाजूला कांदारी किंग्स वांद्रे. कांदारी किंग्सचे सुलतान खान आलेले आहेत. वेलकम सुलतान खान. कल का दिन अशरफ खान का था, आज एक और खान आ चुके हैं. वेलकम. TWJ डोमिनेटर गुहागर पालघर, लास्ट कॉल.
जरा लवकर या प्लीज, अनिकेत राउत। कल के दिन में दोस्तों आपने 4 टीमों को देखा और कल के दिन में जो सेमीफाइनल में टीम क्वालिफाई हुई है, डेफिनेटली बहुत जबरदस्त काम रहा ट्राइडेंट न्यू मुंबई का। आज एक टीम होगी, कल 40+ की 4 टीमों के बीच में लीग होगा और आखिरी दिन इंटर मीरा रोड की 4 टीमों के बीच में लीग होगा। और ऐसे 4 हाफ वाले ये पहली रबर बॉल रेनी क्रिकेट टूर्नामेंट है और इसको आप लोगों तक ले आ रहे हैं रॉयल स्टर्नर्स मीरा रोड, हमारे उबैद भाई मुन्ना और आमिर कादिर दाफेदार। आमिर दाफेदार आज हमारे तमाम मुस्लिम भाइयों को जुमा मुबारक। आमिर भाई आज एकदम बिल्कुल दूल्हे की तरह जच रहे हैं, माशाअल्लाह बहुत अच्छी पर्सनालिटी है। तो खेल की शुरुआत होने जा रही है और चंद्रकांत शेट्टी डेफिनेटली दूसरी पारी में रंग भरेंगे, लेकिन उसके पहले टॉस के लिए अनिकेत राउत जरा थोड़ा जल्दी आ जाए। तो एक काम करेंगे चंद्रकांत जी, पहले ओवर की समाप्ति के बाद हम टॉस कर लेंगे, आप स्टार्ट कर सकते हैं। धन्यवाद। धन्यवाद हरीश पंड्या सर. आपल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट घोडबंदर चषकाच्या माध्यमातून सुरू झालं आणि ते आता बहुतेक घोडबंदर गावात संपेल, कारण असं गोल फिरून परत क्रिकेट तिकडे झालंय. कारण घोडबंदर रोडवर घोडबंदर चषक ही स्पर्धा आणि आता घोडबंदर गावामध्ये सुपर प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा या पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील बहुतेक शेवटची स्पर्धा, कारण यानंतर गणेशोत्सव आणि त्यानंतर मात्र नवरात्र आणि तदनंतर दसऱ्यापासून टेनिस बॉलचा हंगाम सुरू होईल. तर आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सुपर प्रीमियर लीग मीरा रोड मध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी घोडबंदरच्या या मैदानामध्ये एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर 2 लाख रुपये पारितोषिक असणारी या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा आहे. कारण 1 लाख झाल्या, 1.5 लाखाच्या स्पर्धा झाल्या, परंतु 2 लाखाची पहिली वहिली आणि शेवटची स्पर्धा आपल्या समोर. पहिला बॉल विक्रांत टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवण्यात यशस्वी झाले, कीपरकडे पाठवण्यात यशस्वी झाले आणि पहिला बॉल निर्धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 6 षटकांच्या मॅच मध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा आहे विक्रोलियन संघाला. निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या संघाच्या विरुद्ध. क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यातल्या त्यात रबर बॉलचं क्रिकेट आहे, त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो, प्रयत्न करावे लागतील. पहिल्या डावातील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 49 धावा झाल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 4 षटकांमध्ये 31 धावा आल्या. हेच क्रिकेट आहे जे क्षणाक्षणाला बदलतं आणि ते बदललेले क्रिकेट आपल्याला आणखी 3 दिवस मीरा रोडच्या वासियांना मात्र पाहायला मिळणार आहे. विक्रांत गोलंदाजीसाठी मंगेश वैती फुल टॉस बॉल, दिशा दिली स्क्वेअर लेगला, बॉलला पाठवलं, सीमा रेषा पार, षटकार. मंगेश वैती माहुल कोळीवाड्याचा हा खेळाडू विक्रोलियन संघाचे एक प्रमुख घटक म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मंगेश आणि निखिल गेल्या काही मागील हंगाम जर पाहिला तर या दोघांनी विक्रोलियन साठी गाजवलाय, त्यामुळे आणि विशेष म्हणजे रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील 2 निष्णात खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. बॉल चुकला होता आणि त्याची सजा मात्र मिळाली आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु निखिलने सांगितलं की थांबा मंगेश, एकच धाव या ठिकाणी आपण घेऊयात आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 7 धावा धाव फलकावर. 70 ची संपूर्ण टीम या ठिकाणी शुभम शिंदे, त्याचबरोबर महेंद्र भगत, सचिन लाड, शुभम लाला हे सर्वच जण या क्रीडा स्पर्धेला जगभर पोहोचवण्याचं काम करतायत. खऱ्या अर्थाने मुन्ना आणि त्याचबरोबरीने आमिर दाफेदार किंवा त्यांचे सर्व सहकारी अर्षद काजी साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी ही स्पर्धा रॉयल स्टनरची स्पर्धा. यावेळेला एक वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडूने घात केला आणि निखिल जाधव यांना माघारी परतावं लागेल. निखिल जाधव यांना बाद करण्यात यशस्वी झाले. ते म्हणजे विक्रांत या संघातील एक प्रमुख गोलंदाज आहेत, व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे आणि या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं. या बॉलला अगदी वेगात टाकलं, खोलवर टाकलं, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा कडा घेतली आणि पाठीमागे ऐश्वर्य सुर्वे यांनी एक चांगली कॅचही पकडली.
नवीन फलंदाज अमित कोरी येथील फलंदाजीसाठी चुनाभट्टी मुंबईचे खेळाडू जोडीला आहेत मंगेश वैती, माहुल कोळीवाडा, चेंबूर, मुंबई. तर दुसऱ्या बाजूला DN नगर अंधेरी मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच विक्रांत गोलंदाजीसाठी 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहुयात 6 षटकांच्या सामन्यात कौतुक करावं लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील लीग पद्धतीच्या मॅचेस होऊ शकतात. या हंगामात मात्र दाखवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते उबेद खान, आमिर दाफेदार आणि संपूर्ण सुपर प्रीमियर लीगच्या आयोजकांचं कौतुक. कारण कदाचित ही सुरुवात असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये हा ट्रेंड देखील येऊ शकतो. रबर बॉल मध्ये देखील लीग पद्धतीच्या मॅचेस येऊ शकतात आणि ते मीरा रोडकरांनी सुपर प्रीमियर लीग मध्ये दाखवून दिलंय आपल्याला. कारण जिकडे संधी असते म्हणजे लीग मॅच म्हटलं की तुम्हाला जरी पराभूत झाला तरी संधी असते आणि ती संधी कोण साधणार ते या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. काल मात्र ती ट्रायडंट संघाने साधली. यावेळेला विक्रांत त्याच्या माध्यमातून टाकला गेला चेंडू पाठीमागच्या बाजूला जाईल. पंच जय पवार सर आमच्याकडे वळतात कळवतात वाईट बॉल आहे आणि 1 धाव अतिरिक्तही मिळेल. 6 षटकांमध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. चौफेर मैदान पाहायला मिळतंय. खूप कमी वेळा आपल्याला चारी बाजूने सीमारेषा असणारं मैदान पाहायला मिळतं आणि आज हे चारी बाजूला सीमारेषा असणारं मैदान लक्ष वेधून घेत आहे. मंगेश यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. मंगेश धावले जरूर परंतु अमित कोरी यांचा प्रतिसादच नव्हता आणि माघारी परतावं लागतंय मंगेश वैती यांना. येते विकेट. विकेट येते मंगेश वैती यांची. पहिल्या षटकात 2 महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत. मंगेश वैती माघारी परतलेत, निखिल जाधव माघारी परतलेत आणि अमित कोरी आणि त्यांची साथ देण्यासाठी या पावसाळी हंगामात ज्या फलंदाजांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जितेश चव्हाण म्हणजे सेहवाग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी निसर्गरम्य वातावरण. एका बाजूला जर पाहिलं तर इमारती मोठमोठ्या पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जंगलही पाहायला मिळत आहे आणि त्याच्या मधोमध असणारं हे मैदान लक्ष वेधून घेत आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. जितेश चव्हाण बॅटिंगसाठी आलेत अमित कोरी यांच्या जोडीला. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. जितेश पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला अमित कोरी, एका बाजूला जितेश आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर विक्रांत चव्हाण. 9 धावा, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. विक्रोलियन्स विक्रोळी सुपर प्रीमियर लीग 2022 मीरा रोड. यावेळेला पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. गवतामध्ये बॉल जरूर थांबतोय. चिखलातून पाण्यातून श्रेयस कदम तिकडे पोहोचतायत. बॉल शोधतायत आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. शोध मात्र संपला. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. हे पावसाळी क्रिकेटमध्ये होतं. बऱ्याचदा पाऊस सुरू होऊन 3 महिने झाले त्यामुळे गवतही बऱ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे बॉल हरवणं हे स्वाभाविक आहे. परंतु 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 11. पहिली ओव्हर संपते. 11 धावा धावफलकावर आणि 2 फलंदाज माघारी परतलेत आणि मी घेऊन जातोय हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया यांच्याकडे यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी। सुस्वागतम दोस्तों, हमारे 70-70 के तमाम यूट्यूब दर्शकों का स्वागत और इस मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का स्वागत। आप देख रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय टीम रॉयल स्टनर्स और रॉयल स्टनर टीम के स्टनिंगली स्टाइलिश क्रिकेटर आमिर दाफेदार हमारे साथ बतौर गेस्ट उपस्थित है। मेरे बाईं ओर है सुल्तान खान जो कांधारी किंग्स को इस वक्त नुमाइंदगी कर रहे हैं और मेरे दाहिनी और मेरे एक और काबिल दोस्त अनिकेत राउत जो TWJ डोमिनेटर गुआगर पालघर को रिप्रेजेंट कर रहे हैं। टॉस होने जा रहा है, 6 ओवर का मुकाबला है। हेड इज द कॉल, हेड। अनिकेत राउत, आपने टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? पहला ही मैच है तो हम लोग फील्डिंग करेंगे। और बारिश में रबर बॉल में लीग फॉर्मेट, वो भी 4 अलग अलग, ऑल इंडिया ओपन 8, 40+4 और 4 इंटर मीरा रोड भाईंदर, ये कॉन्सेप्ट कैसा लग रहा है आपको? फर्स्ट टाइम कॉन्सेप्ट है रबर बॉल में पूरे मुंबई में या देखा जाएगा तो पूरा टेनिस क्रिकेट में। और स्पेशली थैंक्स बोलूँगा SPL की पूरी टीम और उबेद खान और आमिर दाफेदार पूरी टीम को कि रबर बॉल टूर्नामेंट फर्स्ट टाइम की लीग फॉर्मेट में मतलब खेलने के लिए मिल रहा है। और इसमें ऐसा है कि हर टूर्नामेंट में 4 ओवर के मैच में अगर आप हारते हो तो घर पे जाना पड़ता है, लेकिन इधर कैसे कि लीग फॉर्मेट है तो मैचेस भी खेलने के लिए मिलेगा और अच्छा एक्सपीरियंस भी होएगा टेनिस क्रिकेट के लिए। अभी टेनिस क्रिकेट में ऐसे ही फॉर्मेट अभी चालू है तो ये मेरे हिसाब से आखिरी टूर्नामेंट है रबर बॉल का, तो एक अच्छा कॉन्सेप्ट है।
थैंक यू सो मच। सुल्तान खान, आप तो काफी जगह खेलने जाते हैं, प्योर सीमेंट का विकेट है। और देखिए बॉलर का जो रनअप है, एक ही साइड से बॉलिंग है, और बतौर बॉलर अगर आप देखें तो इसको बॉलर के रनअप के लिए भी बहुत प्रॉपर इंतजाम किए गए हैं। आपको कैसा लग रहा है इस ग्राउंड पे आज आप फर्स्ट मैच खेलने जा रहे हैं? बहुत अच्छा ग्राउंड है और रबर के हिसाब से आज पूरा फुल ग्राउंड है। अभी तक जितने भी हम लोग ने मैचेस खेले हो लगभग लगभग 3 साइड में खेले। ये फुल ग्राउंड है और बॉलर के लिए भी अच्छा है भागने के लिए। और अच्छा टूर्नामेंट रखा है आमिर भाई और उबैद भाई ने, काफ़ी बेहतरीन टूर्नामेंट है। बहुत बहुत शुक्रिया। तो बिना कोई वक्त खराब किए चलते हैं चंद्रकांत शेट्टी के पास। TWJ डोमिनेटर गुहागर पालघर हैव वन द टॉस, दे विल बी बॉलिंग फर्स्ट। थैंक यू। आणि या ठिकाणी मोठा फटका खेळला गेलाय अमित कोरी यांच्या बॅट मधून. राहुल यांच्या विरुद्ध आक्रमण, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, गरज आहे अशा प्रकारच्या षटकारांसाठीची आणि तो षटकार या ठिकाणी येतोय. शैलीदार फलंदाजांमध्ये नक्कीच नाव घेतलं जातं. आमिर, अमित कोरी यांच्याकडून एक मोठा फटका खेळला गेला. 6 धावांनी षटकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. यावेळेला देखील ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जरूर होता. त्या ठिकाणी बॅटची कडा घेतली गेली आहे. पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल गलीच्या दिशेने आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 22 धावा. हॅलो हॅलो, धन्यवाद संतोष बंड सर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल घोषित करतायत पंच जय पवार सर आणि त्यांच्या महेंद्र पाटील सर. या ठिकाणी एक संधी जरूर होती परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले आणि तिकडे कॅच सुटते परंतु धाव येईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं राहुल जोगाडिया आणि 24 धावा म्हणजे 2 विकेट आल्या जरूर. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 असे 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 24. अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 57. 4 ओव्हरमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतं, हे क्रिकेट आहे, रबर बॉलचं क्रिकेट आहे. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण ज्या ठिकाणी विक्रांत, जितेश, फटका तर खेळला गेलाय परंतु हवेत आहे आणि यष्टीरक्षक श्रेयस कदम त्या ठिकाणी कॅच घेत आहेत. विकेट येते, थोडीशी उंची दिली होती आणि उंचीमध्येच फसले, मोठ्या फटका खेळण्याच्या मोहात पडले आणि बादही देखील होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, फलंदाजी करावी लागेल. यानंतर TWJ डॉमिनेटर गुहागर म्हणजेच टीम पालघर, स्वप्नील नार्वेकर अँड कंपनी, अनिकेत राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने कांधारी किंग सुलतान यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कौतुक करावं लागेल आयोजकांचं, ज्यांनी 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये हे क्रिकेट ठेवलंय. व्यावसायिक गट, मीरा भाईंदर गट, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 40+ गट, अशा 3 वेगवेगळ्या गटात ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते आणि अलीकडच्या कालावधीमध्ये हे वेगवेगळे गट देखील लक्ष वेधून घेत आहेत. शुभम यादव बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, पहिल्या डावात जर पाहिलं तर
खूप चांगली धावा झाल्या होत्या पहिल्या 2 षटकात, तदनंतर नियंत्रण मिळवलं. परंतु या डावात देखील जर पाहिलं तर सुरुवात बऱ्यापैकी झाली आहे, परंतु विकेट आलेले आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पार्टनरशिप देखील महत्वाची असेल. अमित कोहली त्यासाठी ओळखले जातात. शुभम या हंगामात असे यंगस्टर खेळाडू पुढे आले ज्यांनी प्रभावित केलंय. नरेश 11 दादरला खेळत असताना पोटीसॅक ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर फिरतोय, वळतोय, कीपरच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. वा, सिमेंट खेळपट्टीवर देखील बॉलचं एवढ्या प्रमाणात वळवण्याचं कसब या गोलंदाजांकडे आहे, वाखाणण्याजोगतं आहे. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. जय पवार सर आणि त्यांच्या जोडीला महेंद्र पाटील सर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर, 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस 4-4चा गट, म्हणजे जरी पराभूत झाला एखादा संघ तर संधी मात्र असणार आहे. त्यामुळे आजचा दिवसही तेवढाच महत्वाचा आहे. हो हो, पुन्हा एकदा अँगल बनवत बॉलला कट केलं, पाठवलं कीपरच्या दिशेने. अलीकडच्या कालावधीमध्ये विक्रांत यांनी देखील खूप चांगली छाप सोडली आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर काही चेंडू वेगात देखील टाकतात, हे त्यांचं वैशिष्ट्य देखील आहे. यावेळेला वेगवान चेंडू मात्र पेश केला. पहिलीच मोठी स्पर्धा ज्यावेळेला माहुल कोळीवाड्यात नाईट स्पर्धा राजीव गांधी चषक 2 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आजपासून 5-6 वर्षापूर्वी खेळायला आले होते, ज्यावेळेला ते कॉलेजमध्येच होते. त्यावेळेला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला होता आणि तदनंतर चर्चेत आले हे खेळाडू गोलंदाजीसाठी. यावेळेला देखील फटका जरूर फसला होता आणि अक्षरशः शुभमला थोडस बांधून ठेवलं, जखडून ठेवलं ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत ना. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकात फक्त वाईडची धाव आली आहे, अन्यथा 5 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये देखील यशस्वी राहिलेले आहेत. पुन्हा एकदा तेच, एक वाईड बॉल आला जरूर, परंतु 6 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले. नाव आहे विक्रांत. वा, खूप चांगली गोलंदाजी. सिमेंटच्या खेळपट्टीवर चेंडू गरगर 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 वळवले आणि एक 6 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या पाहायला मिळते ते 3 षटकं झाल्यानंतर 25. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आहे आणि 3 षटकं बाकी आहेत. राहुल जोगाडे यांना पुन्हा आमंत्रित केलं. आक्रमक व्हावं लागेल, जरी लक्ष मोठं आहे प्रयत्न करावे लागतील. पहिल्या डावात 2 ओव्हरमध्ये 49 होऊ शकतात, तर दुसऱ्या डावात 3 ओव्हरमध्ये 56 का नाही होऊ शकत, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मीरा रोडमध्ये आपण आहोत. यावर्षी रॉयल स्टनर या टीमने प्रभावित केलं आणि त्याचबरोबरीने आयोजनामध्ये देखील रॉयल स्टनरने सुपर प्रीमियर लीग म्हणजे पहिली मोठी स्पर्धा घोडबंदर चषकात फायनलला गेले, तिथे प्रभावित केलं आणि शेवटची मोठी स्पर्धा ते स्वतःच घेऊन आलेत. खूप मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन देखील प्रेक्षक मॅच पाहतात, त्यांचंही स्वागत. यावेळेला फटका पुन्हा फसलाय, बॉल हवेत असेल आणि राहुल जोगाडे आहेत त्या ठिकाणी. फिरकी अस्त्राने फलंदाजांना घायल करतायत. विकेट येते. तर राहुल जोगाडे विकेट घेत आहेत. पहा, सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉल वळवण्याचा प्रयत्न होतोय. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर आधीच जैन ट्रॉफी आपण पाहिली आणि आता आपण आलेलो आहोत मीरा रोड मध्ये. सर्व आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांचेही कौतुक. टेक्नो कन्सल्टंट अर्षद काजी साहेब, त्याचबरोबर MS स्पोर्ट्स म्हणजे उबेद खान, मुन्ना स्पोर्ट्स, आदी स्पोर्ट्स, गुपरानभाई बॅट ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी आहे, AA स्पोर्ट्स, जाफरभाई बेस्ट प्लेअर साठी देखील त्यांच्याकडून बॅट दिली जाईल. झेन फिल्म मोहसिन शेख यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून बॉल, इतेन पाटील, त्याचबरोबरीने ग्लीम हेअर स्टुडिओ जुनेद चौगुले यांच्याही या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे, त्यांचंही विशेष कौतुक. आमचे पंचांचं पॅनल जय पवार, JP पॅनल. पुन्हा बॉलला वळवलंय, पहा अगदी फिरकी अस्त्राने घायल केलं. मी म्हणेल ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, प्रयत्न तरी देखील सुरू ठेवणं गरजेचं आहे. प्रितेश जोशी बॅटिंग साठी आलेत. पहा, अँगल बनवत बॉलला वळवण्याचा प्रयत्न राहुल जोगाडिया करतायत. यावेळेला मात्र आक्रमण केलं, ओळखलं या बॉलला आणि प्रितेश जोशीने छाप सोडली आपल्या बाळकुम गावाची विक्रोलियन्स साठी. येतोय षटकार.
अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 50 धावांची. का नाही होऊ शकत, होऊ शकतात, त्यासाठीचे प्रयत्न गरजेचं आहे. रबर बॉल एकदा का बॅट आणि बॉलचं मिलन झालं की खूप लांबवर चेंडू जाताना पाहायला मिळतो. त्यामुळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. राहुल जोगाडे यांच्यावर आक्रमण केलं गेलं. आत्मविश्वास नक्कीच फलंदाजाला मिळतो ज्यावेळेला अशा प्रकारचे फटके ते खेळतात. षटकार लगावला जातो ज्यावेळेला फलंदाजांकडून. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे, पाऊस आला तरी क्रिकेट सुरू राहील. रबर बॉलचं क्रिकेट आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून बॉलला फिरवलं, वळवलं, पाठवलं कीपरच्या दिशेने. पुन्हा एकदा टप्पा बदललाय, परंतु बॉलला वळण देण्याचं काम मात्र सुरू ठेवलंय आणि त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहिजे. म्हणजे 50 धावांची आवश्यकता. बॉल जर पाहिलं तर 14 बाकी आहेत. म्हणजे या 2 बॉलवर मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा तेच, पुन्हा अँगल बनवत बॉलला वळवलं, हातभर चेंडूने घेतलेलं वळण थेट श्रेयस कदम यांच्या दिशेने. पुन्हा एक चांगला चेंडू पेश केला. म्हणजे चांगल्या गोलंदाजाचं हेच वैशिष्ट्य असतं, एखादा मोठा फटका आला तरी न घाबरता पुन्हा एकदा जोमाने गोलंदाजी करायची. आणि यावेळेला देखील फटका फसलाय, बॉल हवेत. श्रेयस कदम प्रयत्न करतायत. कॅच जरी हातातून सुटली असेल तरी धाव मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. आणि 4 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. हेही षटक अप्रतिम राहिलं. म्हणजे मागील 2 षटकात जर पाहिलं तर तब्बल 11 चेंडू निर्धाव आलेले आहेत. आणि हे दोन्ही फिरकीपटूने, डावखुऱ्या हाताच्या फिरकीपटूने ते काम केलेलं आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 2 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता. लक्षापासून तर आता दूर गेली आहे टीम, परंतु प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ऐश्वर्या सुर्वे, किरण पवारचा तडाखा पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये. सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलने आणि अवांतरच्या स्वरूपातील ही धाव पाहायला मिळाली. अजूनही 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता विक्रुली असला. यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने पाठवला सीमा रेषेच्या पार. यादव यांच्या बॅट मधून सिक्सर. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि धावसंख्या पुढे गेली आहे 38 धावा. अजूनही 43 धावांची आवश्यकता. 11 चेंडू बाकी आहेत. वा, अशा प्रकारची संधी ज्यावेळेला मिळते त्यावेळेला आपण सिद्ध करतो, त्यावेळेला आपण प्रसिद्ध होतो. यावेळेला वेग वाढवला, परंतु ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू जरूर होता. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार मारलाय जरूर. धावसंख्या पुढे जाताना आता पाहायला मिळते 39. अजूनही जर पाहिलं तर 42 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 11 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे. मीरा रोड मध्ये आज आपण पाहतोय सुपर प्रीमियर लीग. रबर बॉल मधील या हंगामातील लीग पद्धतीची मॅच आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठं पारितोषिक रकमेची स्पर्धा या हंगामातील 2 लाख पहिलं पारितोषिक. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर थोडासा दबाव. ऐश्वर्या सुर्वे नक्कीच एक निष्णात कसलेले गोलंदाज आहेत, परंतु दबाव त्यांच्यावर पाहायला मिळतोय. का नाही असणार, कारण एक षटकार आलाय. परंतु या दबावाला कशी मात करायची हे मात्र अनिकेत यांना माहिती आहे. नक्कीच या ठिकाणी ऐश्वर्यांना माहिती आहे, प्रयत्न करतील. अनिकेत सानप म्हणा, त्याचबरोबर विक्रांत चव्हाण म्हणा, ऐश्वर्या सुर्वे म्हणा, हे 3 गोलंदाज सध्या अंधेरी डीएन नगर मधून खूप चांगली कामगिरी करतायत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चिखलामध्ये बॉल थांबतोय. राहुल जोगाडी या तिकडे पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली गेलीये. धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. सुपर प्रीमियर लीग आपण पाहतोय. 42 वर धाव संख्या. अजूनही 39 धावांची आवश्यकता आणि बॉल जर पाहिलं तर 10 बाकी आहेत. शुभम यादव स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. संधीचं सोनं करावं लागेल. हो, या वेळेला कमी गतीने चेंडू टाकला, बॉलला वळवलं, लेंथ वरून बॉल हळूवार पद्धतीने आतमध्ये आणला आणि बॅटचा फ्लो थोडासा वेगात होता, त्यामुळे त्याचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. व्हेरिएशन केलं आणि मी देखील इकडे काय आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न, कारण यावेळेला वेगात परंतु अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. यावर देखील एक धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, परंतु ऐश्वर्या कमबॅक करतायत. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 43.
अजूनही 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा तेच पाहायला मिळालं. बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु थडम्यांच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होतो. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरीही धाव घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि चेंडू जर पाहिलं तर बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. ऐश्वर्या, निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे. एक वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि धावफलक जर पाहिलं तर 45. अजूनही 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. शुभमच्या बॅट मधून मोठा फटका लगावला गेला. 6 धावांसाठी प्रयत्न करावे लागतील. योगेश खानोलकर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सुरुवात तर झाली. मी म्हणेल पहिल्या बॉलवर षटकार लगावला गेलाय. योगेश खानोलकर परळचे एक नामवंत गोलंदाज आहेत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेला मात्र मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. मॅच आता मात्र दृष्टिक्षेपात पाहायला मिळते ती निलेश दादा विंताडे 11 धनकवडी पुणे संघाच्या बाजूने. आणखीन एक बिग हिट केला जातोय. या वेळेला देखील सीमारेषेच्या पलीकडे बॉल धाडलाय 6 धावांसाठी. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, मी माझी छाप सोडणार आहे, शुभम यादव या ठिकाणी दाखवतायत आणि या षटकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 57 वर पोहोचली धावसंख्या. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, चमत्काराची अपेक्षा आपण करू शकतो, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. मागील शनिवारी जर पाहिलं तर असाच एक सामना आपल्याला पाहायला मिळत होता. 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता होती. प्रज्ञेश लाडने लगातारचे 2 षटकार तिकडेही ठोकले होते. तर पाहूया आज काही होईल का. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले आणि मॅच आता जवळपास सुनिश्चित झाली आहे. परंतु शुभमने देखील चांगला प्रतिकार केला. ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली, 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. मंगेश 22 धावांवर खेळतायत. मंगेश वैती एक षटकार जरूर आला, परंतु माघारी परतावा लागलं लवकर. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. कव्हरच्या दिशेने ऐश्वर्या सुर्वे, किरण पवार दोघेही आले, परंतु कॅच नाही होऊ शकली आणि ते आरामात आहेत, कारण मॅच जवळपास त्यांच्या टीमच्या बाजूने गेली हे ते जाणून आहेत. आता मात्र केवळ औपचारिकता या मॅचची बाकी आहे. विक्रोलियन्स विरुद्ध जर पाहिलं तर निलेश दादा बिंताडे 11 धनकवडी पुणे. याही वेळेला आक्रमण केलं गेलंय. शुभम, एक कॉन्फिडन्स पुढच्या मॅच साठी त्यांना जरूर मिळेल. एक चांगला फटका आला. सर धन्यवाद. षटकार आणि मॅचला निलेश दादा बिंताडे 11 धनकवडी पुणे संघाने जिंकलाय. किरण पवारची पॉवर पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि अर्धशतक जे होतं ते संघाच्या विजयात मोलाचं होतं. सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनाच जाईल. किरण पवार या सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी. आणि यानंतर जर पाहिलं तर मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल ती म्हणजे TWJ डॉमिनेटर गुहागर म्हणजेच टीम पालघर आणि त्यांच्या विरोधात कांधारी किंग्स बांद्रा मुंबई.